नमस्कार. आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण ज्या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत ही गोष्ट म्हणजे काय. यापूर्वी आपण रत्न म्हणजे काय ह्या एका व्हिडिओमध्ये ही रत्न वापरणारी मंडळी आहे त्यांचा हेतू बघितला. स्पष्ट आहे, दोन प्रकारचे हेतू. ते म्हणजे काय, एक शोभा वाढवण्यासाठी किंवा काहीतरी रत्न आहे म्हणून वापरणाऱ्या मंडळींचा एक मोठा वर्ग आहे. त्यांना ते वापरानंतर त्याचं फळ मिळालंय का नाही हे बघायची गरज नाही, असा मोठा वर्ग आहे. ते बघत पण नाहीत. पण जे आपला हेतू साध्य व्हावा, आपल्याला एखादी गोष्ट अचीव करायची आहे म्हणून जर रत्न वापरत असतील तर त्यांचं रत्न वापरण्यामध्ये आपल्याला दोन प्रकार दिसतात. एक म्हणजे काही लोकांना त्याचा फायदा झाला आहे आणि काही लोकांना त्याचा फायदा न होता तोटा झाला आहे आणि काही लोकांना काहीच नाही असा म्हणणारा न्यूट्रल वर्ग मोठा आहे. आपण फायदा आणि तोटा असा म्हणणारा विचार करूया. मग ह्यात काही लोकांनी काही ज्योतिषांच्याकडून कदाचित मार्गदर्शन घेतलं असेल किंवा नसेल, तर माझ्याकडं जेव्हा असे लोक काय झालं आमचं, हे असं का होतंय असं विचारायला येतात, तेव्हा मी त्यांचा अभ्यास केला आणि तो अभ्यास मी तुमच्यासमोर मांडणार आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की खरोखरच आपण स्वतः डोकं चालवणं योग्य आहे का ज्योतिषाकडे जाणं योग्य आहे. समजा त्यांच्याकडे गेलो तरीसुद्धा नेमका अभ्यास त्यांचा काय असतो, त्यांना तर कळतं का नाही, हा पण प्रश्न आज चिंतातूरच आहे. मग आपण विचार करत असताना तो काय आहे, तर मी तुमच्यासमोर तो अभ्यास काय आहे याचं एक गणित मांडतो. तुमच्या असं लक्षात येईल की तो अभ्यास खरोखरच आहे का. हो आहे. आणि तुम्हाला करता येतो का. हो, तुम्हाला सुद्धा करता येतो. मग तुम्ही निर्णय घेऊ शकता का. होय, तुम्ही स्वतः सुद्धा निर्णय घेऊ शकता. त्यासाठी ज्योतिषाकडेच गेलं पाहिजे अशातला भाग नाही. पण आपल्याला कळतं, काही कळतं, बरंच कळतं, पण सगळंच कळतं असं नाही. त्यामुळं आपल्याला खरोखरच एका मार्गदर्शनाची गरज असते. म्हणून आपण तो विचार करावा. त्यासाठी फार पैसे खर्च होत नाहीत. आपला इगो अडचणीचा ठरतो म्हणून कदाचित आपल्याला तोटा होऊ शकत असेल. आता मी जो अभ्यास केला तो तुमच्यासमोर मांडतो. हा अभ्यास काय तर आहे, मकर रास आणि तिचा स्वामी शनी यासाठी वापरलं जाणारं रत्न म्हणजे नीलमणी किंवा ज्याला आपण नीलम असं म्हणतो. हे रत्न आहे नीलम. हे नीलम रत्न खूप लोकांच्या मधल्या बोटामध्ये अंगठी स्वरूपात घातलं असतं. ज्या लोकांना शक्य नाही ते पेंडल करून गळ्यात घालताना दिसतात. काही लोक ते जवळच ठेवणारे असा एक मोठा वर्ग त्यामध्ये आहे. आता हा जो वर्ग आहे तो तुम्हाला नीलम घालताना दिसेल. माझ्याकडे दोन प्रकारचे पेशंट या स्वरूपानं की आपल्या अडचणी घेऊन आले आणि मग मी त्यांचा अभ्यास केला. अभ्यास काय होता हे बघण्यापूर्वी हे रत्न काय असतं आपण हा बघूया. हे नीलम हे रत्न, याला ब्ल्यू सफायर असं म्हणतात. निळसर रंगाचं किंवा निळसर दाट किंवा अगदी घनदाट निळसर रंग असतो. तो प्रथमदर्शनी काळसरच वाटतो. अशा स्वरूपाचं हे रत्न आहे. अशा स्वरूपाचा एक खडा आहे. 6, 8 असे त्याला षटकोनी किंवा अष्टकोनी अशा स्वरूपाचा घडवलेला खडा असतो. तो वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मिळतो. म्हणजे तुम्ही तुमच्या वयानुसार, तुमच्या वजनानुसार तो घेऊ शकता. दोन प्रकार आहेत. ते म्हणजे काय तर साधारणपणे 1 कॅरेट म्हणजे किती हे लक्षात घ्या. 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम. त्याचे जर आपण समान 5 भाग केले तर आपल्याला असं लक्षात येईल की 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम. तर 10 ग्रॅममध्ये 2 ग्रॅमचा एक भाग म्हणजे आपल्याला काय लक्षात येईल की त्याला आपण 1 कॅरेट असं म्हणतो. म्हणजे एका तोळ्यामध्ये 5 कॅरेट बसतात. मग हे कॅरेटवर मोजतात कारण हे तोळ्यात नसतात म्हणून. मग आता आपण विचार केला तर हे किमान 3 कॅरेट म्हणजे साधारणपणे 6 ग्रॅम इतक्या वजनाचा कमीत कमी खडा असलेला बरा. आता काही लोक म्हणतात की तो आता अंगठीत घातल्यानंतर बोटाला टच झाला पाहिजे, अमकं अमकं. असं काही नाही आहे. प्रत्येक वेळी टच सिस्टीम जी सिस्टीम आहे की नाही की ती माणसाला अलर्ट करते अमकं, असं काही नसतं. आपल्या तो मानसिकतेवर अवलंबून आहे. हा सगळा प्रयोग मानसशास्त्रीय व्यवहार आहे. तो टच झाला पाहिजे. आता गळ्यात टाकला तर तो टच झाला पाहिजे. खिशात ठेवणारा माणूस टच कसा होईल बरं. तो हाताला लावला ठेवला तर तो सारखा टच आहे आपल्याला कळणार आहे का. नाही कळणार. म्हणजे हा सगळा प्रकार आहे तो
आहे असं मानायचं आणि जवळ ठेवायचं आणि वापरायचं, बाकी काही नाही. आता त्याच्यामध्ये काय आहे, हा नीलमणी का वापरला जातो, तर मुळात कसं आहे बघा, ह्या नीलमणी वापरणाऱ्याचे साधारणपणे प्रकार काय आहेत, तर तो 3-4 प्रकारानं वापरता येतो. एक म्हणजे एखाद्या व्यक्तीची मानसिक स्पष्टता नसेल. मानसिक स्पष्टता म्हणजे काय, तो स्पष्टपणे काही गोष्टी बोलत नाहीये, कारण त्याच्या मनामध्ये भीती, चिंता आहे, एकाग्रता नाहीये. त्यामुळे तो स्पष्ट काय बोलत नाही. एखाद्या गोष्टीबद्दलची भीती असतो तेव्हा आपण त्याबद्दल स्पष्ट बोलायला तयार नाही. दुसरं असं की एखाद्या गोष्टीची भीती असते, मी जर एखादी गोष्ट बोललो तर त्याचे मला वाईट परिणाम जाणवतील किंवा त्याचा मला काहीतरी परिणाम भोगावा लागेल, त्यापेक्षा नाहीच बोलायचं. तुला माहिती आहे का, काहीच माहीत नाही, माहीत पण नाही आणि होई पण नाही, असं असेल तरी सुद्धा मानसिक अस्पष्टता असणाऱ्या लोकांसाठी हा अतिशय चांगला, त्याला तो स्पष्ट बोलायला लावतो किंवा त्याची भीती कमी करतो. काही लोकांना एकाग्रता नाही आहे, मग ते एकाग्रता वाढण्यासाठी सुद्धा हा नीलमणी भरपूर काम करतो. त्यामुळे एकाग्रता वाढते. एकाग्रता वाढवण्याची क्षमता आपली जी आहे ना, ती चांगली होऊ शकते. आज नाही उद्या आपली एकाग्रता वाढू शकते. दुसरं आहे की काही लोकांच्या करिअरमध्ये त्यांना प्रगती झाली असं वाटत नाही, आहे तिथंच आहे गाडी असं वाटतं. मग असं असेल तर नोकरी व्यवसायामध्ये आपल्याला भरपूर यश यावं, आपली प्रगती व्हावी, आपली समृद्धी व्हावी. काही लोकांना आपण केलेल्या कामाचं आपल्याला समाधान मिळावं, आपण केलेल्या कामाचं आपल्याला समाधान मिळावं असं वाटत असतं. काही लोकांना कामच नसतं पण पगार चालू असतो. आता रडायचं कोणाच्या नावानं, काम चालू आहे पण पगार नाही, असा एक वर्ग आहे. आणि असा एक वर्ग आहे की पगार आहे पण काहीच काम नाही, असा पण एक वर्ग आहे. मग अशा लोकांना आपण चुकल्यासारखं वाटत असतं, आपण चुकीचं करतोय, बसून पगार घेतोय, हे बरोबर नव्हे आणि त्याचं त्यांना शल्य टोचत असतं. असा एक प्रकार बाजारामध्ये. त्यामुळं आपल्या कामाचं समाधान मिळालं पाहिजे यासाठी देखील आपल्याला नीलमणी हा वापरताना दिसतात लोक. त्यानंतर काही लोकांची आर्थिक स्थिरता म्हणजे काय, आर्थिकदृष्ट्या हे लोक अस्थिर असतात. पैसे आहेत, मिळवतो, पण ते योग्य मार्गाने मला वापर करता न आल्यामुळे मी त्याच्यावर चैनी करतो किंवा ते इतर जागी घालवतो. त्यामुळं मग मला जेव्हा पाहिजेत तेव्हा ते मिळत नाहीत, तर मी आणि अस्थिर होतो. म्हणजे पहिले 15 दिवस असतात त्यामध्ये हे प्रचंड चैन्या करतात, उधळून खर्च करतात आणि पुढचे 15 दिवस भिका मागत फिरतात. असा जो वर्ग आहे अशाने नीलमणी घालावा, आपल्यावरती कंट्रोल राहील आणि आपण ते पैसे व्यवस्थित वापरू. अजून एक वर्ग आहे तो म्हणजे कुठला, तर ज्यांना आपल्या शत्रूवर विजय मिळवायचा आहे. मग आपले शत्रू कोणते, हा शब्द तुमच्या समोर असेल तर आपले किती शत्रू आहेत मला सांगा. आपले शत्रू दुसरे समोरची माणसं नाही, आपले षडरिपू आहेत, हे आपले खरे शत्रू आहेत. ह्या षडरिपूवर विजय मिळवायचा असेल तर बऱ्याच वेळेला आपल्याला नीलमणी म्हणजे शनी वापरताना दिसतो. मुळात शनीबद्दल एक मानसिकता अशी आहे की हा 7.5 आहे, याच्यामुळं आपल्याला 7.5 येते आणि त्या कालावधीमध्ये आपण प्रचंड विचार केला, प्रचंड काम करतो, प्रचंड पैसा मिळवतो, पण आपल्याला काहीच स्थिर राहता येत नाही. 7.5 असते आणि आपल्याला यश कुठे मिळत नाही. मग अशा वेळी सुद्धा लोक नीलमण्याचा वापर करताना दिसतात. आता हा नीलमणी जो आहे तो काही वेळेला आरोग्याला सुद्धा फायदेशीर ठरतो. म्हणजे ज्या लोकांना काही डोळ्याचे विकार आहेत, काही लोकांचे श्रवण दोष म्हणजे कानाचे विकार आहेत, काही लोकांची हाडं आहेत ती बळकट नसल्यामुळे त्या लोकांना त्रास होतो आणि त्या लोकांना मग कॅल्शियम वगैरे घ्यावं लागतं, पण दूध चालत नाही असा वर्ग असतो. काही वेळेला हे लोक त्या कॅल्शियम घेतल्यामुळे काही त्रास होतो, मग भरपूर कॅल्शियम घेतलं तरी सुद्धा शरीराला त्रास होतो. मग अशी पण काही मंडळी आहे. मग अशा वेळेला तुम्हाला ते घेण्यापेक्षा नीलमण्याचा वापर करा असा म्हणणारा मोठा वर्ग ज्योतिषामध्ये आहे. आणि ज्याला फायदा झाला असे पण लोक आहेत की आम्ही तो घेतल्यामुळे आम्हाला फायदा झाला, असा पण मोठा वर्ग बाजारामध्ये दिसतो आपल्याला. शत्रूंना तोंड देण्यासाठी आपण सक्षम असलं पाहिजे, अशा लोकांनी सुद्धा नीलमण्याचा वापर करायचा आहे. काही लोकांना उलट आहे, शत्रू घरामध्ये जर शनी असेल तुमच्या पत्रिकेत तर तुम्ही शनीचा हा जो रत्न आहे हे ते वापर करा असा म्हणून सांगणारा मोठा वर्ग आहे. काही लोकांना त्वचेचे आजार आहेत, अशा लोकांनी सुद्धा या नीलमण्याचा वापर करावा असा म्हणणारा एक मोठा वर्ग बाजारामध्ये आहे. मग हा शनी जो आहे तो तुमच्या कुंडलीमध्ये एकतर तो शत्रू घरात असतो किंवा नीचेचा, म्हणजे त्या शत्रू घरात म्हणजे त्या शनीच्या खाली अशी एक अंडरलाईन असते तेव्हा त्याला आपण शत्रू घरात आहे असं म्हणतो. पण काही वेळेला त्याच्या पुढं एक असा बाण असतो आणि तो खाली जाणारा दाखवतात तेव्हा त्याला असं म्हणतात की तो नीचेचा म्हणजे चुकीची फळं देणारा. आणि काही वेळेला तो शनी जो आहे
त्याच्या शेजारी अशी एक वर जाणारी रेषा दाखवतात किंवा बाण, तेव्हा तो उच्चीचा म्हणजे चांगली फळं देणारा. असे 3 प्रकारचे आपल्याला याच्यामध्ये प्रकार दिसतात. 3 प्रकारची चिन्ह दिसतात आणि त्या 3 प्रकारच्या चिन्हांचे आपण वेगवेगळे विचार करतो. आता हे काय आहे नेमकं? हा नेमका आपल्याला फायदा कसा देतो? प्रत्यक्षामध्ये नीलमणी हा जो आहे हे ॲल्युमिनियम ऑक्साईड नावाच्या खनिजापासून बनवलं गेलेलं किंवा मिळालेलं एक साधा दगड किंवा स्टोन या स्वरूपाचा खडा आहे. मग हा पैलू पाडले जातात, त्याला गरजेप्रमाणे लहान मोठं तयार केलं जातं. मग ते आपण म्हणतो की 3 ग्रॅम किंवा ते तिथूनपासून पुढं 10 ग्रॅमपर्यंत 12 ग्रॅमपर्यंत मोठा हवा तसा कमी जास्त स्वरूपामध्ये तयार होतो. मग तयार केल्यानंतर तो बरोबर 2 ग्रॅमचा 3 ग्रॅमचा असा नसतो, तो थोडासा पुढं मागं काहीतरी असू शकेल. आपण तो साधारणपणे त्यात वापरायचा. फार त्या वजनावर आपण स्ट्रेस देऊन याच इतक्याचा पाहिजे घडवून घेतलाय असा प्रकार होणार नाही. आपण बाजारात गेलो आणि वांगे घेतले एक, तर ते किती असतं नेमकं एक एवढं ग्रॅम असतं असं ठरत नाहीये. तसं तो आपण तयार घेतला की तो पुढं माग असू शकतो. आपण तो सरासरीने धरायचा. आता हा सगळा वापरल्यानंतर याची फळं मिळण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायला पाहिजे, ती म्हणजे काय? तर ह्या शनीचा मंत्र आहे, नीलांजन समाभासम, किंवा एखादा दुसरा कोणी मंत्र दिला असेल तर तो 23,000 इतका जप करायचा आहे. 23,000ला जर तुम्ही साधारणपणे 30 दिवसानं भागलं तर साधारणपणे काय होईल बघा, 7×21 म्हणजे तुम्हाला 23,000 जप करायचं, तर 10 दिवसात तुम्हाला तो किमान 7 ते 8,000 इतका करायला पाहिजे. म्हणजे रोज तुम्हाला 800 तरी जप करायला पाहिजे. एवढा जप, एवढ्या माळा घ्या, रोज करा. नसेल तर रोज 100 सुरुवात करा. काय लागतील ते 4 महिने लागतील, विचार करायचा नाही. पण रोज जप करायला हवा. तुम्हाला झेपेल तेवढा करा, चांगल्या प्रसन्न मनाने, आणि जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा करायचा. नाहीतर रडत खडत बसलोय, मन कुठं दुसरीकडे जायचं आहे, घाई गडबडीत आहे, बसलोय, जप केलाय, फायदा होणार नाही. तेव्हा तुमचं लक्ष तिथे पाहिजे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की तुमचं एकाग्रता असले की आपण बरोबर त्या माळेकडे बघत असून आपण जप करतो, तेव्हा डोक्यात शनीचा विचार असतो, तेव्हा आपण करत असतो. नाहीतर ह्या शनीचा विचार करतोय, जप करतोय, त्रास देणाऱ्या शनीचा डोक्यात विचार असेल तर त्याचं फळ मिळणार नाही. असा पण प्रकार आपल्याला दिसून येईल. म्हणून एकदा विचार करा की आपण काय करतो. आता माझ्याकडं हा अभ्यास केला म्हणजे मी काय केलं हे तुमच्या समोर सांगतो. मकर राशीची एक व्यक्ती आली आणि त्यांच्या मुलाला घेऊन आली होती. त्यांनी कुठंतरी पाहिलं होतं किंवा नेटवर वगैरे बघितलं असेल किंवा कोणीतरी त्यांना सुचवलं असेल. त्यांचा जो मुलगा आहे त्याचं वय होतं 20 वर्ष. पहिली केस, वय वर्षे 20 आहे. आणि त्याची तक्रार काय होती की त्याला एकाकीपणा आहे. तो स्वतःला एका खोलीत कोंडून घेतो, बाहेर येतो, जेवण करतो, पाण्याची बाटली घेतो, तांब्या घेतो, आत जाऊन बसतो, परत तो 5 वाजेपर्यंत बाहेरच पडत नाही. काय करतो? काहीतरी वाचत असेल, अभ्यास करत असेल, काही कोणाला विचारत नाही, झोपतो का काय, आत दार बंद करून घेतो. हा एकाकीपणा जो आहे तो पालकांना चिंतेचा विषय झाला. आता हळूहळू मुलांच्यामध्ये तो एकाकीपणा यायला लागलेला आहे. आणि एकाकीपणा आज बरा आहे, तो अभ्यास करत असेल तर ठीक आहे, विश्रांती असेल तर ठीक आहे, पण उद्या सुसाईड केली तर आपल्या मनात असे प्रश्न येतात. आणि मग आपण मुलगा असा का करतो असा विचार करतो. तेव्हा त्याच्या पत्रिकेचा अभ्यास करून कोणीतरी त्यांना हा नीलमणी सुचवला होता. मग त्यांनी तो नीलमणी घातला आणि वर्षभर झालं त्या मुलाने त्याचा काही जप केलेला नाही. वडील म्हणले मी करू का? आता मुलाचा जप वडिलांनी केला तर चालेल का? पण असे म्हणणारे वडील आहेत कुतूहलापोटी. आता मुलाला दवाखान्यात नेला आणि ते म्हणले डॉक्टर की मला इंजेक्शन करावं लागेल. आणि तो म्हणले की वडील म्हणले अहो त्याला राग तर त्रास होतो, तो भीतो, मला करा, तर चालेल का? ज्याचं त्यानं करायचं. प्रत्येकाचं कर्म त्याच्याशीच निगडीत असलं पाहिजे, नाहीतर त्याची फळं दुसऱ्याला मिळतील. उद्या आता अभ्यास करणारा आया आपण बघतो, परीक्षेला जातो पोर आणि आईचा अभ्यास तयार असतो. कसं काय व्हायचं? पण आपल्याला दिसतं असं चित्र. म्हणून म्हणलं की एकाकीपणा आणि कोंडून घेतो तो, मग यासाठी त्याला नीलमणी दिला होता. मग हा नीलमणी वापरल्यानंतर मी म्हणले तुम्हाला कोणी सांगितला? तर त्या अमक्या गुरुजीने सांगितलं. मी तो वापरला. ठीक आहे. मग त्याचं फळ काय? काय बघा म्हणले आम्हाला काय कळतच नाही त्याचं फळ आहे का नाही, नुसता वापरला. मग त्यासाठी खर्च किती झाला? तर त्यांनी त्या नीलमण्याचे आणि त्या ज्या धातूत केला त्याचे किमान 10,000 रुपये तरी खर्च केलेले होते. 10,000 खर्च करणारा मध्यमवर्गीय पालक आपल्याला याचा फायदा झाला का नाही हे विचारायला येणं साधी गोष्ट आहे.
मग आपण बाकी त्यांना खोलात न विचारता मी त्याचा अभ्यास केला. अभ्यास काय केला कायच सांगतो तुम्हाला. आता बघा, नीलमणी हा शनीचं रत्न आहे मान्य. त्याची रास होती मकर, त्यानं पत्रिका आणली होती. मग मी पत्रिका आणल्यानंतर त्याचा एकदा अभ्यास केला की हा लाभतो कोणाला हे बघायला पाहिजे. राशीनुसार नीलमणी लाभतो का नाही हे मलाही शंका होती, म्हणून मी त्याचा अभ्यास केला. आता हे रास आहे ती 3 नक्षत्रांशी निगडीत आहे. एक, पहिल्यांदा ही रास उत्तराषाढा नक्षत्राची, म्हणजे उत्तराषाढा नक्षत्र जे आहे त्याचे 3 चरण या राशीमध्ये येतात. त्यानंतर श्रवण नक्षत्र ही जे 4ही चरण याच मकर राशीत येतात. आणि धनिष्ठा नक्षत्र आहे त्याचे पहिला आणि दुसरा चरण हे या राशीमध्ये येतात. म्हणजे हे 3 अधिक हे 4 7 चरण, ह्याचे 3 चरण. पहिला चरण आहे तो धनु राशीला गेला आणि राहिलेले 3 चरण जे आहेत ते उत्तराषाढा नक्षत्राचे मकर राशीत येतात. 4ही पूर्ण श्रवण नक्षत्र म्हणजे 4ही चरण मकर राशीत. आणि धनिष्ठा नक्षत्र अर्ध जे आहे ते मकर राशीत आणि अर्ध जे आहे ते कुंभ राशीत, म्हणजे पहिला आणि दुसरा चरण मकर राशीत येतो. मग आपण यांचा जर अभ्यास केला तर लक्षात येईल की त्या मुलाचं जे वय आहे त्याप्रमाणे मी त्याची महादशा काढली. आता ही महादशा काय बघा, जर तो उत्तराषाढा नक्षत्राचा असेल तर त्याची टेंटेटिव्ह महादशा काय असेल, कट्टाकट्टी नव्हे. कट्टाकट्टी करत गेलो की आपल्या अडचणी येतात, त्यातही मोजायचे प्रश्न आहेत. कट्टाकट्टी हा शब्द आहे हा मी का मुद्दाम वापरतो तर महादशेमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, आपल्याला माहिती असावं. त्यामध्ये ऐकणाऱ्यांचे वाद व्हायला नको किंवा ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये गोळ नको. एक महादशा आहे तिला विषोत्तरी महादशा असं म्हणतात आणि दुसरी महादशा आहे तिला अष्टोत्तरी महादशा म्हणतात. म्हणजेच काय, व्यक्तीचं आयुष्य 120 वर्ष आहे असं समजून त्याच्या संपूर्ण आयुष्याला 120 वर्षांना व्यापणारे नवग्रह हा म्हणजे विषोत्तरी महादशा. आणि अष्टोत्तरी महादशा म्हणजे काय, तर ज्यामध्ये व्यक्तीचं आयुष्य 108 वर्षाचं आहे असं समजून हे नवग्रह आहेत ते 108 वर्षात बसवलेले असतात. त्यावेळी हे आकडे पुढं मागं होतात. मग काही लोक म्हणतात की माणसाचं वय 108 वर्ष असतं, काही जण म्हणतात की 120 वर्ष असतं. त्याप्रमाणे दोघांनी तयार केलं. आत्ता जर बघितलं तर आपलं सरासरी आयुष्य 120 वर्षाचं पण नाही आणि 108 वर्षाचं पण नाही. तरी पण आपण त्या गोष्टी ते 120च्या धरायच्या. का, तुम्हाला 120 वर्षाचं आयुष्य अलॉट केलंय. तुमचं जे कर्म आहे, खरं बोलणं खोटं बोलणं, आपण काय करतो ते कर्म, त्यामुळं ते प्रत्येक वेळी कमी 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 होत जाईल. मी नेहमी ह्याला एक सुंदर उपमा देतो. उपमा कुठली बघा, एकाच वेळी वडिलांनी दोन्ही मुलांना आणि एका मुलीला तिघांनाही 1,000 रुपयाचा रिचार्ज मारून दिला. तिघांचं कार्ड एकाच कंपनीचं आहे, तिघांना 1,000 रुपयाचा रिचार्ज मारून दिला. तर तिघांचा रिचार्ज हा वेगवेगळ्या वेळी संपेल, एकाच वेळी संपणार नाही. का, प्रत्येकाचा वापर कसा आहे ह्याच्याप्रमाणे तो संपेल. एखाद्या मुलाचा 8 दिवसात संपेल, एखाद्याचा 2 महिन्यात संपेल आणि एखाद्याचा 3 महिने चालूच राहील. हा जर प्रकार बघितला तर तुम्ही कसा वापरता त्याप्रमाणे तो कमी जास्त. तसं आपण जगत असताना आपलं पाप पुण्याचा हिशोब कसा असेल त्याप्रमाणे आपल्या आयुष्याला त्याचे तोटे लागू होतात आणि तेवढं तेवढं ते कमी कमी होत जातं. आणि तेवढं कमी झालं, आपले श्वास संपले, श्वास दिलेत आपल्याला, तेवढे श्वास संपले आपले की आपला संपला हा देह टाकून देऊन आपण बाहेर जातो. म्हणजे जर आपण बघितलं तर आपल्याला 120 वर्षाचं आयुष्य अलॉट केलेलं आहे. ही वस्तुस्थिती खरी आहे. आज ते कमी झालं ते आपण आपल्याला कमी करतो. आपण का कमी करतो आपल्याला माहित नाही. आपण फोनवर बोलतो, वापरतो, तेव्हा आपण किती डेटा त्यातला वापरतो, किती काय केलं, किती संपले सेकंद त्यातले काय कळत नाही आपल्याला. संपल त्यावेळेला आपण रिचार्ज मारतो. जगण्याला रिचार्ज मारण्याची सोय अजून नाही आहे, संपलं. मग असं जर असेल तर आपण ते जपून वापरलं पाहिजे, हे सुद्धा आपल्याला कळत नाही. तसाच हा प्रकार आहे. मग आता उत्तराषाढा ह्यात काय सांगितलेलं आहे बघा, 120 वर्षाचं आयुष्य आहे. मग त्यात सूर्याची पहिली 6 वर्ष महादशा असते, त्याचं वय 6 होईपर्यंत. त्यानंतर चंद्राची 10 वर्ष असते, म्हणजे त्याचं वय 16 होईपर्यंत. मंगळाची 7 वर्ष असते, त्यानंतर त्याचं वय 23 होईपर्यंत ती दशा राहते. 18 वर्ष राहूची महादशा, म्हणजे त्याचं वय 41 येईपर्यंत राहूची महादशा असेल. त्यानंतर गुरुची 16 वर्ष, म्हणजे त्याचं वय 41 पासून 57 होईपर्यंत त्याची गुरुची महादशा आहे. त्यानंतर शनी 19 वर्ष, मग 57 पासून हा 76 वर्ष वय ओलांडेपर्यंत त्याला शनीची महादशा असेल. त्यानंतर बुधाची 17 वर्ष, म्हणजे 76 पासून 93 वयेपर्यंत त्याला बुधाची महादशा लागू आहे. त्यानंतर केतूची 7 वर्ष, म्हणजे ह्या 93 पासून तो 100 वय गाठेपर्यंत त्याला केतूची महादशा. आणि त्यानंतर शुक्राची 20 वर्ष,
याचा अर्थ असा की 20 वर्ष म्हणजे 120 वयापर्यंत तो शुक्राच्या महादशेत असेल, 100 पासून. अशी साधी रचना आहे. जर तो श्रवण नक्षत्राचा असेल तर हे चित्र बदललं सगळं. पहिल्यांदा चंद्राची 10 वर्ष महादशा, त्यानंतर मंगळाची 7 वर्ष म्हणजे 10 ते 17 मंगळ, 17 नंतर तो 35 पर्यंत राहूच्या महादशेत, कारण राहूची 18 वर्ष, 35 ते 51 पर्यंत त्याला गुरुची 16 वर्ष महादशा आहे, म्हणजे 51 वर्ष संपेपर्यंत त्याला गुरुची महादशा असेल. 51 ते 70 पर्यंत शनीची 19 वर्ष महादशा तो बघतो. 70 ते 87 17 वर्ष तो बुधाची महादशा बघतो. त्यानंतर 87 ते 94 केतूची 7 वर्ष महादशा बघतो. त्यानंतर 94 ते 114 शुक्राची 20 वर्ष महादशा बघतो. त्यानंतर तो 114 ते 120 सूर्याची महादशा बघतो. आपण इतकं राहण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी आपण आपल्या श्वासावरचा कंट्रोल, श्वास वाढवणे यासाठी काहीच प्रयत्न करत नाही आपण. आपल्याला हे मजा वाटते आणि संपताना मग मात्र विचार करतो काय माझं हे, तो म्हणलं तुला श्वास दिले होते, तुला प्रयत्न करायला दिले होते, व्यायाम करायला सांगितला होता, चांगला खायला सांगितलं होतं, त्यावेळी तुला काय आठवलं का? नाही. तुझ्याबरोबर कोणीही राहणार नाही आहे, त्या सगळ्यांना तू रोज आठवत होतास, तुला ते आठवत होते. माझी आठवण तुला कधी झाली का रे? नाही झाली. मग आता कशाला माझ्याकडे आला? असं जर तो म्हणला तर आपल्याला हसू येईल, पण वस्तुस्थिती तितकीच खरी आहे. तिसरं नक्षत्र आहे धनिष्ठा, वय वर्ष 7, मंगळाची 7 वर्ष महादशा आहे. त्यानंतर 18 वर्ष राहूची म्हणजे वय वर्ष 7 ते 25 पर्यंत. 25ला त्याची गुरुची महादशा 16 वर्ष सुरू होते, वय वर्ष 41 पर्यंत. 41ला शनीची महादशा 19 वर्ष चालू होते, ती आहे 60 वर्षापर्यंत. 60ला त्याची बुधाची 17 वर्षाची महादशा सुरू होते, 60 ते 77. 77ला केतूची 7 वर्ष सुरू होते, 84 वय होईपर्यंत. 84ला 20 वर्ष शुक्राची महादशा सुरू होते, वय 104 होईपर्यंत. 104ला सूर्याची 6 वर्ष महादशा चालू होते, 110 पर्यंत. आणि 110 नंतर चंद्राची 10 वर्ष 120 वर्षापर्यंत. या स्वरूपाचं चित्रण आपलं आहे. मग आता मला लक्षात येईल की जो 20 वर्षाचा मुलगा आहे तो एकाकीपणा आहे कोंडून घेतो आणि त्याला नीलम वापरायला दिला होता. मग आम्ही त्याचा अभ्यास केला तर लक्षात येईल बघा तो कुठल्या नक्षत्रात आहे आणि त्याला फायदा झाला का. तुम्ही स्वतःची फक्त रास मकर आहे म्हणून जर घेतला असेल तर तो तुम्हाला कधी फायदा देईल पण, कधी तोटा देईल पण, कधी त्याचा उपयोग होणार नाही पण. प्रयत्न करूया. 20 वर्षाचा मुलगा वय 20 वर्ष एकाकीपणाने कोंडून घेतो म्हणून आम्ही त्याला नीलमे रत्न घातलं. तर जर त्याची रास मकर आहे तर त्याचं वय उत्तराषाढा असेल तर 20व्या वर्षी त्याची ही महादशा चालू असेल मंगळाची. वय वर्ष 16 नंतर 7 वर्ष महादशा चालू आहे, त्याची महादशा चालू आहे मंगळाची. इथं बघितलं जर त्याचं श्रवण नक्षत्र असेल तर त्याची चालू आहे महादशा राहूची. आणि जर समजा त्याचं नक्षत्र धनिष्ठा असेल आणि त्याचं वय 20 आहे तर तेव्हा त्याची महादशा चालू असेल राहूची. ह्या दोन्हीमध्ये त्याची महादशा राहूची चालू आहे आणि इथं महादशा मंगळाची. आणि आपण जर समजा ह्यांच्यामध्ये आपण ह्या शनीचा जो 3 प्रकार म्हणजे काय, मित्रग्रह, शत्रुग्रह आणि समग्रह असं जर आपण कोष्टक बघितलं तर लक्षात येईल आपल्या की शनीचा मंगळ हा शत्रू आहे. हा मंगळ शत्रू आहे, काही उपयोगाचा नाही. जर त्याचं नक्षत्र उत्तराषाढा असेल आणि त्यानं मंगळाच्या महादशेत ती नीलमची अंगठी वापरली, काहीही उपयोग होणार नाही, उलटा तोटा होईल. अजून तो कोंडून गेले, एकाकी होईल, मनोविकृत होईल. मग खड्याचा उपयोग झाला का नाही, का झाला नाही, माझी रास मकर आहे म्हणून ते वापरलं, म्हणजे हा तोटा असू शकतो. दुसरं आहे जर त्याची राहूची महादशा असेल म्हणजे जर तो श्रवण नक्षत्र असा असेल तर शनीचा राहू हा मित्र आहे, त्याला 100% फायदा होणार आणि त्याची उत्तम चांगली फळं मिळणार. उत्तम चांगली, तो त्या सगळ्या प्रकारातून बाहेरच येऊ शकेल. कारण ही रास म्हणजे 18 वर्ष आहे, आपण किती वापरतो ते याच्यावर अवलंबून आहे. तरी पण हा मित्र असल्यामुळे याचा फायदा होईल. आणि विचार नंतर करायचा तो म्हणजे कुठला, हे धनिष्ठा नक्षत्र आहे, त्यात पण राहूचीच आहे, म्हणजे राहू हा मित्रच आहे. मग राहू हा मित्रच आहे तर याची सुद्धा त्याला काय उत्तम चांगली फळं मिळणार आहेत. परंतु त्यांना फळं मिळाली नाहीत, काही उपयोग झाला नाही. त्यावेळेला त्यांची पत्रिका काढून बघितली तर त्याचं उत्तराषाढा नक्षत्र होतं आणि 4था चरण होता. मग आता मला सांगा, मकर राशीचा म्हणून आम्ही जर समजा ते नीलम विकत घेतला असेल, एवढे पैसे खर्च केले असतील, परंतु आम्हाला कळलंच नाही की उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तीला
वय वर्षे 20 चालू असताना ज्या मंगळाच्या महादशेत आम्ही घेतलं, तो मंगळ ह्या शनीचा शत्रू असेल तर मी वापरलेली अंगठी किंवा त्या वापरलेला नीलम हा मला फळं देण्यास फारसा उपयुक्त नव्हता. मग माझे 10,000 गेलेच, मी वापरलं पण जप पण केला म्हणले, परंतु जपाचा आणि त्या याचा दोन्हीचा फारसा फायदा काय झाला नाही. म्हणून ह्या गोष्टी पुन्हा एकदा तपासून आपलं बरोबर आहे का हे पाहूनच वापरा, असं माझं आग्रहाचं तुम्हाला निमंत्रण असेल. दुसरी एक केस अशी सेम केस झाली. दुसऱ्या केसमध्ये काय झालं, एक व्यक्ती आहे, त्यांचं वय आहे 35. ते म्हणजे माझा आर्थिक स्तर फार खालावलेला आहे, म्हणून मी एका ज्योतिषाकडे गेलो आणि त्यांनी मला नीलमणी शनीचं रत्न दिलं. का तर त्यांची रास नकर आहे. मग ते कोणते ज्योतिष आहेत का नाही, आमच्या ऑफिसमध्ये एक आहेत, त्यांना माहिती असतं, त्यांना बरंचसं कळतं. असा फार मोठा वर्ग आहे, मला सगळं कळतं पण प्रत्यक्षात काहीच कळत नाही, असा आविर्भाव आणणाऱ्यांचा वर्ग मोठा आहे आणि ते सल्ला देत बसतात. त्यामुळं लोकांना फार मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागतं. हा जर प्रकार बघितला तर त्यांचं वय आहे 35, त्यांना आहे आर्थिक अडचणीचा भाग. मग तो काय आहे हा बघण्यापूर्वी त्यांची पत्रिका बघायची, तर त्यांची मकर रास आहे. मग त्यांचं पण या पद्धतीचं कोष्टक काढून बघितलं, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा. आता त्यांच्या वयाचा विचार करूया. त्यांचं वय 35 आहे. जर त्यांचं उत्तराषाढा नक्षत्र असेल तर हिथं 41 म्हणजे 23 ते 41 या दरम्यान त्या व्यक्तीचा आपण विचार करणार. त्याची राहूची महादशा चालू आहे, बरोबर, त्याची राहूची महादशा चालू आहे. त्यांचं वय 35 आहे. त्यावेळी जर त्यांचं नक्षत्र श्रवण असेल तर त्यांची इथं सुद्धा राहूचीच महादशा चालू आहे. आणि जर त्यांचं नक्षत्र धनिष्ठा असेल तर त्यांच्या वयाच्या 35व्या वर्षी म्हणजे 25 नंतर त्यांची गुरुची महादशा सुरू होते आणि ती 41 पर्यंत आहे. म्हणजे त्यांची त्यावेळेला गुरुची महादशा आहे. मग आता गुरुची महादशा आहे तर मी विचार करणार, आपण मग आपण बघितलं राहू हा शनीचा मित्र आहे, इथं राहू हा शनीचा मित्र आहे. या दोन्हीचाही त्यांना फायदा होणार आणि त्या आर्थिक संकटातून बाहेर येणार, आर्थिक संकटावर मात करणार आणि त्यातून ते बाहेर येणार. हे जरी खरं असलं तर ते माझ्याकडे का आले होते, त्यांना फळ मिळालं नव्हतं, फळ मिळालं नाही म्हणून ते आले होते. मग आम्ही जेव्हा विचार केला तेव्हा असं लक्षात आलं की हा गुरु आहे हा शनीचा समग्रह आहे. समग्रह म्हणजे काय, जो मित्र पण नाही आणि शत्रू पण नाही, अशा स्वरूपामध्ये आपण जर बघितलं तर त्यांचं नक्षत्र कुठलं असलं पाहिजे, धनिष्ठा. मग जेव्हा ते सगळं काढून बघितलं तेव्हा त्यांचं नक्षत्र होतं धनिष्ठा, चरण पहिला. मग त्यांच्या आता गुरुची महादशा सुरू असताना जर त्यांनी ते घातलं असेल तर त्याचा ना फायदा होणार नाही. आणि जेव्हा लक्षात आलं की यांचा फायदा का झाला नाही तर त्यांनी सांगितलं मला की मी इतरांना सगळा कर्ज काढून देत राहिलो आमच्या घरच्या लोकांना आणि त्यांनी कुणीही भरले नाहीत. आणि मग काय झालं, त्यांना काढून दिल्यावर ते थोडेसे मला द्यायचे आणि मी त्यातनं चैनी करायचो. एकीकडे याचा चैनीखोर स्वभाव आणि लोकांना पैसे दिले तर लोक देत नाहीत अशा स्वरूपात. का तर त्याला गुरु भेटले, गुरु यांचा समग्र घ्यायचे द्यायचे का नाही बघून नंतर, घेताना गोड बोलायचं, द्यायच्या वेळेला भांडणं काढायची. असं जर असेल तर असे जर गुरु भेटले आयुष्यामध्ये तर तो माणूस आर्थिक अडचणीत येणार आणि कालावधीनं पुढे तो कोलमडणार. असं जर असेल तर पुन्हा पुन्हा विचार करायला पाहिजे की आपल्याला तो खडा लाभतो का नाही. जर लाभत नसेल तर तो घेऊ नये. मग त्यांनी कुठला वापरायला पाहिजे होता हे जर बघायचं असेल तर त्या पत्रिकेमध्ये त्याचा आर्थिक स्थान, धनस्थान कुठं आहे, त्यात ग्रह कुठला आहे, त्याच्यावर कुठल्या ग्रहांची काय आहे कृपादृष्टी आहे आणि तो ग्रह त्या स्थानातला उच्चीचा का नीचेचा का समग्र आहे का शत्रुग्रहात आहे याचा अभ्यास करूनच ते वापरावं. कदाचित तुम्हाला त्याचा फायदा चांगल्या प्रकारे होईल. एवढा मोठा तुम्ही खर्च करता म्हणजे. म्हणून पुन्हा पुन्हा आपली रास, नक्षत्र, चरण तो लाभतोय का ह्या गोष्टी आपल्याला जर कळल्या नाहीत तर आपण एखाद्या चांगल्या ज्योतिषाला विचाराव्या आणि त्याच्यावरून मार्गदर्शन घ्यावं. मार्गदर्शनाची किंमत ही अतिशय अल्प असते आणि त्यामुळे मिळणारे फायदेही प्रचंड असतात. हे आपल्याला खूप उशिरा कळतं. म्हणून आपण मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत राहत असाल तर आम्ही आपल्याला मार्गदर्शन करू. प्रयत्न करा. हा नंबर आहे 99-218-10-380. आपण मला व्हॉट्सअपला कुठे असाल तिथे तुमचं नाव, तुमचं जन्मतारीख, वेळ आणि ठिकाण जर वेळच्या दिलं आणि जर मला विचारलं की माझा असा असा प्रश्न आहे, मी कुठलं रत्न वापरू, तर त्याचा अभ्यास करून तुम्हाला व्यवस्थित सगळं लेखी दिलं जाईल की तुम्ही हे रत्न इतके दिवस वापरा आणि हा जो मंत्र आहे याचा जप करा, तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल.
तुम्ही सगळ्या संकटातून बाहेर पडायचं असेल आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या नव्हे मानसिकदृष्ट्या आनंदी राहायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टींची गरज आहे. जर तुम्ही या मार्गाने जाणार असाल तर, नसेल तर अनेक मार्ग आहेत. पण तुम्ही जर खरोखरच राशीचं रत्न वापरणार असाल तर त्याचा अभ्यास करून वापरावा, एवढीच तुम्हाला विनंती आहे. आम्ही तुमच्या मार्गदर्शनासाठी आहोत. आपण केव्हाही आम्हाला वेगळ्या गोष्टी विचारू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जर इतर प्रत्येक राशीबद्दल तुम्हाला जर कुतूहल असेल तर ह्या प्रत्येक राशींचं मी याच पद्धतीने अभ्यास करून विश्लेषण केलेलं आहे. त्यासाठी आपले प्रत्येक राशीच्या, प्रत्येक नक्षत्राचे आणि प्रत्येक महिन्यांचे वेगवेगळे व्हिडिओ, आता शनी आणि नीलमणी यांचा हा आपण व्हिडिओ बघतो, तसं प्रत्येक रास आणि तिचा जो काही मनी हे असेल रत्न त्याचा वेगवेगळं तयार केलं आहे. आपण ते शोधू शकता, पाहू शकता, मार्गदर्शन घेऊ शकता. हे मोफत आहे. आपल्याला प्रयत्न करून घ्यायला हरकत नाही. आनंदी आणि छान जगायचं असेल तर आपल्याला चांगलाच विचार केला पाहिजे, एवढी निश्चितपणे माझी आपल्याला विनंती राहील. थांबूया. वेगवेगळ्या मार्गदर्शनासाठी आपण आमचे व्हिडिओ पाहता.